स्वयंघोषित ओबीसी नेत्याने स्वतःची घरं भरली, मोठा झाला, सरकारची सुपारी घेतली, कार्यकर्त्यांना गोळा केलं आणि त्यांच्या आयुष्याची राखरंगोळी करून स्वतः मात्र ओबीसींचा मसीहा झाला. आज त्या सोबतच्या पदाधिकाऱ्यांची समर्थकांची अवस्था काय? निवडणुकीमध्ये तेच उभे राहिले जे ओबीसी नेते म्हणून मिरवत होते, इतरांना जातीय द्वेषापोटी अत्यंत टोकाचा आणि सुडाचं भाष्य करत होते. निवडणुकीमध्ये त्यांचा बाजार उठला. ओबीसींनी सुद्धा या ओबीसी नेत्यांना किंवा ओबीसी नेत्यांच्या चमच्यांना मतदान केलं नाही. हे मी का जबाबदारीनं बोलतोय? कारण मी ओबीसी चळवळीमध्ये काम करून सुद्धा काही तथाकथित ओबीसी नेत्यांनी ओबीसींचा जो सत्यानाश केला, विनाकारण जाती जातीमध्ये विद्वेषाचं राजकारण केलं, सरकारची सुपारी घेतली, काही नेत्यांची दलाली करण्यासाठी त्यांनी ओबीसी चळवळीचा सुद्धा सत्यानाश करून टाकला. होय, हे घडलंय. हे आपल्या भारतात घडलंय. भारतात नाही, आपल्या महाराष्ट्रात घडलंय. आणि महाराष्ट्रातच काय, हे पश्चिम महाराष्ट्रापासून मराठवाड्यापर्यंत इथंच हा सगळा खेळ सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्र विरुद्ध विदर्भ आणि विदर्भ विरुद्ध मराठवाडा, मराठवाडा विरुद्ध पश्चिम महाराष्ट्र. पण विदर्भ राहिला बाजूला. पश्चिम महाराष्ट्र विरुद्ध मराठवाडा हा ओबीसी चळवळीचा टोकाचा लढा ज्या पद्धतीने लढला गेला, तो फक्त सत्ताधाऱ्यांच्या सुपारी आणि त्यांच्या तालावर नाचण्यामुळं. आणि निवडणुकीत काय झालं, जी आता होऊन गेलेली नगर परिषद आहे त्याच्यात पण सुपडा साफ झाला. अहो, ज्या ओबीसी नेत्याला स्वतःच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार असताना सुद्धा 235च्या वर एक मतदान पडलं नाही, म्हणजे ज्या व्यक्तीची पात्रताच 235 मताची आहे, तो राज्याचा ओबीसी नेता म्हणून स्वतःला घेत असताना त्याचे जे काही समर्थक होते त्यांनी सुद्धा स्वतःची आबरू घालून घेतली. आणि याच प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायचे. सर्वांना नमस्कार, जय शिवराय. मी संतोष शिंदे. संतोष शिंदे ऑफिशियल बंडखोर नेता या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर आणि संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड या युट्यूबच्या सामाजिक विचारपीठावर मी नेहमी समाज हिताच्या भूमिका मांडत असतो. म्हणून सर्वप्रथम विनंती एवढीच आहे की संतोष शिंदे तुम्ही युट्यूबला सर्च केल्यानंतर आपले हे 2-4 चॅनल नक्की तुमच्या समोर येतील. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन असाल तर बेल आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल ठेवा आणि सबस्क्राईब केल्यानंतर जॉईन बटन येतं, त्या जॉईन बटनला क्लिक करून आर्थिक सपोर्ट सुद्धा चॅनलला देण्याचा प्रयत्न करा. कारण आपली ही सामाजिक चळवळ लोकहितासाठी, लोकप्रबोधनाबरोबर सामाजिक जनजागृतीची सुद्धा आहे. त्याच्यामुळे आपण एकत्र आलं पाहिजे. मी ओबीसी नेत्यांबद्दल चर्चा करत होतो. मनोज जरांगे पाटलांचं मराठ्यांचं आंदोलन आरक्षणाचं सुरू झाल्यानंतर मराठ्याच्या हक्कासाठी लढत होते. परंतु आपल्याला जर मोठं व्हायचं असेल तर मग त्या जरांगे पाटलांवर बोललं पाहिजे. जसं मराठ्यांना मराठ्याच्या आरक्षणाचा लढा महत्वाचा वाटतो, तसाच ओबीसींना सुद्धा वाटला पाहिजे. मी या गोष्टीसाठी बिलकुल समर्थ किंवा माझा जाहीर पाठिंबाच असेल की ओबीसींच्या सुद्धा आरक्षणाचं संरक्षण झालं पाहिजे. ओबीसींना ओबीसींच्या हक्क अधिकार मिळाले पाहिजे. पण ओबीसींचं आरक्षण बोटावर मोजणाऱ्या एवढ्या जातीपुरतच मर्यादित नाही, तर ज्या 376 जाती आहेत ओबीसी मधल्या आहेत, त्या प्रत्येक ओबीसी ला सुद्धा आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे. काही जातीचीच मक्तेदारी नाही आणि त्यासाठी मी ओबीसी आरक्षणाचा समर्थक आहे. पण तथाकथित काही दीडदमडीचे जरांगे पाटलांवर टीका करणारे ओबीसी नेते जन्माला आले. ते बीडच्या नेत्यांमुळे आले. बीड मधून त्यांना रसद पुरवली गेली आणि मग विखारी घाणेरड सरकारची सुपारी घेऊन काही ओबीसी नेते टोकाची भूमिका बोलायला लागले. महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली. मराठा विरुद्ध ओबीसी वाद सुरू झाला. ओबीसी विरुद्ध मराठा वाद सुरू झाला. अहो, जेच मराठे काही अंशी कुणबी आहेत, कुणबी हे ओबीसी आहेत, म्हणजे मराठ्यातलेच काही जर ओबीसी असतील तर त्यांना हे तथाकथित ओबीसी नेते विनाकारण वाद लावण्याचं काम का केलं,
हा संशोधनाचा प्रश्न आहे. माझा मुद्दाच हा आहे. भारतीय राज्यघटना तुम्हाला जशी लागू आहे, मला आहे, आपल्याला जशी आहे तशी समोरच्यांना सुद्धा आहे. सगळ्यांना जर एकच भारतीय राज्यघटना असेल तर नियम सारखेच असले पाहिजेत. आरक्षणाच्या मर्यादा ज्या एससी साठी आहेत, एसटी साठी आहेत, ओबीसी साठी आहेत, मागणाऱ्या प्रत्येक जातीसाठी सुद्धा त्याच चौकटीत राहून आरक्षण मिळेलच की. पण आरक्षण मिळूच द्यायचं नाही, मिळालं न पाहिजे, हा जो स्वार्थीपणा आहे हा मुळात सगळ्यात हलकटपणा आहे. आणि ओबीसी नेत्यांनी तथाकथित जे प्रामाणिक ओबीसी नेते काम करतात, मी त्यांच्याबद्दल कधीही बोलणार नाही, त्यांच्याविषयी प्रचंड आदर आहे. काही राष्ट्रीय ओबीसीचे नेते म्हणून काम करतात, त्यांच्या भूमिका बघा संवैधानिक पद्धतीने असतात. सरकारी GR, घटनात्मक नियम आणि शासकीय तरतुदी याची जर चौकट पाहिली तर तुम्हाला त्याच्यातच आरक्षण मिळणार आहे. याच्या व्यतिरिक्त संविधानानं बाहेरचं तुम्हाला आरक्षण दिलेलं नाही. पण तुमच्या आरक्षणावर तुमचेच काही ठराविक लोक डल्ला मारतायत, इतरांना मिळत नाही. हा आमच्या ओबीसींवर अन्याय नाही का? पण ह्या दीड दमडीच्या त्या ओबीसी नेत्यांच्या चमच्याला कसं काय कळणार? ओबीसी नेत्यांचे जे चमचे आहेत, माझा नेता लय भारी, माझा नेता लय भारी, त्याला माहितच नाही त्याचा नेता हा दुसरे त्याच्या सहकार्याने पहिल्या घरातून पैसे आणून त्याच्या गाडीत पेट्रोल टाकलं, गाडी चालवली, त्याला महाराष्ट्रभर फिरवलं किंवा सोबत होते, नंतर त्यांना सुद्धा लात मारली आणि स्वयंभू नेत्याने दुसरे चमचे गोळा केले. प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या पाठीशी हा राहिला नाही, प्रामाणिक लोकांना लाथोडून टाकलं. तो तथाकथित दाढीवाला ओबीसी नेता जो अत्यंत बालिश आहे, सरकारची सुपारी घेऊन काम करतो, त्यांनी जे काही चमचे उभा केले त्यांनी अजून जातीय विष पेरण्याचं काम केलं. कारण बीड मधून पाकिट येत होतं असं सगळेजण म्हणतात. आणि मग विधानसभा झाल्यानंतर आमदारकीचे डोहाळे लागले, मंत्रिपदाचे डोहाळे लागले, सत्ताधाऱ्यांनी वापरलं आणि नंतर फेकून दिलं काहीच नाही. त्यांचं काम साध्य झालं होतं. पण नंतर आल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, याच ओबीसी नेत्याचे तथाकथित चमचे उभे राहिले. काय झालं? ज्या मराठ्यांच्या विरोधात बोलत होते, ज्या ओबीसींच्या हक्क अधिकारासाठी आणि संरक्षणासाठी बोलत होते, ना या चमच्यांना ओबीसीने मतदान केलं ना मराठ्यांनी मतदान केलं. मतदान कुणीच केलं नाही. अहो, ह्या चमच्यांच्या भावकीनं पण मतदान केलं नाही. ओबीसी नेत्यांच्या चमच्याच्या गावातल्या लोकांनी पण मतदान केलं नाही. आणि मग जिल्हा परिषदला, पंचायत समितीला सपाटून तोंड घशी पडले. एवढं पडले या सगळ्यांचं डिपॉझिट जप्त झालं. एक तथाकथित ओबीसी महिला नेत्या सुद्धा आहेत, जे एका पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून वगैरे काम करतात. कधीतरी त्यांना मनात येतं आणि त्या ओबीसी नेत्या होतात. कधीतरी त्यांना वाटतं की संरक्षण झालं पाहिजे. आरक्षण कुणी पळवू पण शकत नाही, हक्काधिकार आपला हिसकावून घेऊ पण शकत नाही. संवैधानिक चौकटी हा शब्द लक्षात ठेवा. संवैधानिक चौकटी या ओलांडून कुणीच कुणाचं घेऊ शकत नाही. पण माननीय सर्वोच्च न्यायालय असेल, माननीय उच्च न्यायालय असेल आणि राज्य सरकार असेल, या सगळ्या त्रिकूट मिळून घटनात्मक आरक्षणाचं संरक्षण होऊ शकतं. कायदेशीर लढाई लढायची नाही, संवैधानिक माहिती काहीच नाही, आणि फक्त उचलायची जीप, लावायची टाळाला. सरकार वाचण्यासाठी, सरकार टिकवण्यासाठी किंवा सत्तेत येण्यासाठी फक्त जातीचा आणि आरक्षणाचा उपयोग करायचा, वापर करायचा आणि कार्यकर्त्यांच्या आयुष्याची राख रांगोळी करायची. ह्या चमच्यांनी ज्यावेळेस त्यांना वाटलं आता आम्ही लय मोठे नेते म्हणून उभे राहिले पंचायत समिती, जिल्हा परिषदला, आणि मग मतदान ह्यांना 100, 200, 300च्या वर पडलं नाही. म्हणजे या ओबीसी नेत्याला विधानसभेला 235 आणि त्याचे चमचे तर त्याच्यापेक्षा पुढचे. म्हणजे ही जर अवस्था असेल, मला एवढंच म्हणायचंय, जातीय विद्वेष पसरून, धार्मिक गुलामी करून, एखाद्या पक्षाची चापलुसी करून, फार तर अजून साध्या भाषेत म्हणलं तर चाटुगिरी करून तुम्ही एकदा फसवू शकता, दोनदा फसवू शकता, सतत फसवू शकत नाही. लोकांना सुद्धा सगळं कळतं. आणि मग ही घाणेरडी वृत्ती रक्षणासाठी नाही तर स्वतःची
दुकानदारी चालावी स्वभक्षणासाठी, किंवा अजून साध्या भाषेत सांगायचं म्हणलं तर शुद्ध दुकानदारीसाठी हा ओबीसी कार्ड खेळलं जातं. चमच्यानी पण खेळलं नेत्याच्या जीवावर, नेत्यांनी खेळलं पाकिट बहादरांच्या जोरावर, आणि मग आता स्वतः करोडपती झाले, गडगंज झाले, समाज गेला उडत. कधी जातीला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी प्रयत्न केला नाही, संघर्ष केला नाही. कुणाच्या तरी कुबड्या घेऊन, कुणाची तरी सुपारी घेऊन फक्त विष फिरत राहायचं. त्यांच्याबद्दल मला बोलावंसं वाटलं म्हणून मी आपल्या समोर आलो. मला काही प्रश्न पडले आणि ज्याच्यामुळं मी ही जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका किंवा त्याच्या अगोदरची नगर परिषद ह्या सगळ्या निवडणुका त्या ठिकाणी जवळून पाहिल्या. त्याच्या अगोदर आणि त्याच्यानंतर आरक्षणाचा लढा जर बारकाईनं पाहिला, कुठल्याही समाजाचा असू दे, तो एकतर व्यक्ती केंद्रित असतो, विचार केंद्रित किंवा सत्ता केंद्रित असतो. सध्याचे आरक्षणाचे जे काही आंदोलन सुरू आहेत ते सत्ता केंद्रित सुरू आहेत आणि व्यक्ती केंद्रित सुरू आहेत. मी म्हणजे समाज, मी म्हणजे शहाणा, आणि मी म्हणजेच आरक्षण किंवा मी म्हणजे सरकार, असं होत नाही. आरक्षण हे एकासाठी लागू होणार नाही, ते सामूहिक समाजासाठी आहे. नेतृत्व जरी एक कल्ली किंवा एक व्यक्तिशीर असलं आणि तिथून सगळे सूत्र हलत असले, ही आनंदाची आणि जमेची बाजू असली, तरी एखादा नेता मोठा झाला म्हणून त्याच्यावर काहीतरी बोलून आपण सुद्धा त्या ताकदीचे होऊ असं जर कुणाला वाटत असेल, तर ज्यांना हे डोक्यावर घेतात तेच लोक बिनडोक आहेत, ते चमचे आहेत. फक्त हुजरीगिरी करण्यासाठी ह्याला नेता 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 म्हणतात. बाकी सगळे पाकिट चोर आहेत असं म्हणलं तरी हरकत नाही. समाजात सध्या पाकिट मारांचा फार सुळसुळाट सुरू झालाय आणि तो फार घातकी आहे. कारण खेकड्यासारखी सगळ्यांची परिस्थिती झाली. आपले तर टंगडे टंगडे घालतातच, पण आपले दुसऱ्याच्या पण टंगडे टंगडे घालण्याचा प्रयत्न करतात. त्याच्या लक्षात येत नाही आपलंच टंगडं भलत्यांनी ओढून नेलं. आज तीच परिस्थिती आहे. एका सत्ता पिपासू किंवा प्रसिद्धीसाठी हपापलेल्या ओबीसी नेत्यामुळं बरेच महाराष्ट्रात, परभणी असेल, बीड असेल, लातूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, या जिल्ह्यामध्ये काम करणारे तिथले चळवळीतले कार्यकर्ते येड्या लोकांच्या नादी लागून, नेत्याच्या नादी लागून येड्या हे स्वतःचं राजकीय करिअर सुद्धा संपून बसले. याचा अर्थ ते ज्यांनी सुरूच केलं नव्हतं परंतु ज्यांना यश मिळवायचं होतं ते सुद्धा संपून आपटले आणि त्यांना सत्ताधाऱ्यांनी जे पूर्वी वापरून घेतलं होतं आता सोबत सुद्धा राहिलेले नाहीत. वास्तव आहे. मला एवढंच सांगायचंय, कितीही जातीवाद केला, कितीही टोकाची भाषा बोलली, त्याचे परिणाम स्वतःला भोगावे लागतात. सगळ्या समाजाला सोबत घेऊन तुमच्या हक्काचा लढा लढा ना. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये प्रत्येकाला मूलभूत हक्क अधिकार दिले, ते जर तुमच्या कोणी बळकावणार असेल तर तुम्ही लढा. पण तुम्ही फक्त आणि फक्त टीका करायची म्हणून आणि प्रसिद्धीत राहायचंय म्हणून फुसक जर स्टंटबाजी आरक्षण आंदोलन करणार असाल, लोकांना सगळं कळतं. लोक वेडे नाहीत. भले लोक पैसे घेऊन मतदान करत असतील पण त्यांच्याकडे डोकं आहे. ते मत विकायला लागलेत किंवा मताचा त्यांनी बाजार मांडलाय. ते स्वाभिमानासाठी, हक्काच्या लढाईसाठी लोक रस्त्यावर यायला तयार नाहीत का? तर त्यांना कायमस्वरूपी सुख नकोय, तात्पुरतं त्या ठिकाणी हवंय म्हणून ते लोकशाही खिळखिळी करतायत. ही तीच लोक आहेत जे कुणाचेच नाहीत पण सगळ्यांच्या पाठीशी असतात. अशा लोकांपासून पण सावध राहिलं पाहिजे. आणि नेत्यांनी कार्यकर्त्यांचा सत्यानाश केला हे ओबीसी आरक्षणाच्या या आंदोलनात नेतृत्वाच्या म्हणजे सत्ता पिपासू स्वार्थीपणामुळे सामान्य कार्यकर्ता मात्र उद्ध्वस्त झाला. याच्यापेक्षा दुसरं काही नाही. विचार करा मी कोणाबद्दल बोलतोय, का बोलतोय आणि कशासाठी बोलतोय. पण मी ओबीसी आरक्षण समर्थक पण आहे, मी सगळ्या आरक्षणाचं समर्थक पण आहे. ज्याचं त्यालाच मिळालं पाहिजे आणि प्रत्येकाचं आरक्षण टिकलं पाहिजे. कुणीही कुणाची साठमारी करू नका. पण दुसरे वाईट आहेत हे सांगण्याच्या नादात आपण किती गहाण आहोत हे सांगायचं विसरलं जातं. हे महत्वाचं आहे. जय शिवराय.